नमस्कार. महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याच्या हप्त्याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. राज्यभरातील महिलांना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याची उत्सुकता वाढली आहे. विविध माध्यमांकडून वेगवेगळ्या तारखांचा उल्लेख केला जात असून खऱ्या परिस्थितीची माहिती घेणे आवश्यक आहे. अधिकृत माहितीचा अभाव. महत्त्वाचे म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अजूनही 12व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केलेली नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेला मंजुरी देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने त्यांची पुष्टी महत्त्वाची आहे. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडूनही अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे. लाभार्थींच्या अपेक्षा आणि गरजा. राज्यभरातील लाभार्थी महिलांना जून महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात मिळावा अशी इच्छा आहे. अनेक महिलांच्या मते शालेय साहित्य खरेदी, दैनंदिन खर्च आणि इतर आवश्यक कामांसाठी या रकमेची तातडीची गरज आहे. त्यांचा मुख्य मुद्दा असा आहे की जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये का द्यावा, जेव्हा तो जूनमध्येच मिळू शकतो. गॅस योजनेचा हप्ता. यावेळी अन्नपूर्णा योजना किंवा उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस योजनेचा हप्ता अनेक लाभार्थींच्या खात्यात जमा झाला आहे का याची चौकशी केली जात आहे. या योजनांमधील हप्त्यांचे वितरण देखील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. योजनेसाठी 4 मुख्य मागण्या. राज्यातील महिलांच्या वतीने सरकारकडे काही मुख्य मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. पहिली मागणी, निश्चित तारीख. प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची वितरण तारीख स्थिर करावी. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार निश्चित तारखेला मिळतात, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ताही ठराविक तारखेला मिळावा. दुसरी मागणी, वाढीव रक्कम. सध्या 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये हप्ता द्यावा. महागाई आणि दैनंदिन खर्च लक्षात घेता ही वाढीव रक्कम आवश्यक आहे. तिसरी मागणी, शेतकरी आणि निराधार महिलांसाठी. शेतकरी महिलांना 500 रुपये आणि निराधार महिलांना 0 रुपये मिळतात. त्यांना कमीत कमी 1000 रुपये तरी द्यावेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. चौथी मागणी, त्याच महिन्यात वितरण. प्रत्येक महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात वितरित व्हावा. जूनचा हप्ता जूनमध्ये, जुलैचा हप्ता जुलैमध्ये मिळावा. तज्ज्ञांच्या मते जर लाभार्थींनी एकत्रितपणे आवाज उठवला आणि त्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले तर लवकरात लवकर हप्ता मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये वितरित होण्याची शक्यता अधिक आहे. सामाजिक पुढाकार. या विषयावर जनजागृती करणे आणि महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे आवश्यक आहे. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे या मागण्यांना पाठिंबा देणे महत्त्वाचे आहे. लाभार्थींनी एकत्रितपणे सरकारकडे आपल्या गरजा मांडल्या पाहिजेत. राजकीय पक्षांची भूमिका. विविध राजकीय पक्षांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी. महिलांच्या कल्याणासाठी असलेल्या या योजनेत कोणत्याही प्रकारची राजकारण आणू नयेत. सर्व पक्षांनी मिळून महिलांच्या हितासाठी काम करावे. लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता कधी मिळेल याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता नाही. विविध माध्यमांच्या अहवालात वेगवेगळ्या तारखांचा उल्लेख केला जात आहे. लाभार्थ्यांनी धैर्य धरून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी. त्याचवेळी आपल्या न्याय मागण्यांसाठी एकत्रितपणे आवाज उठवणे आवश्यक आहे. सरकारने लवकरात लवकर या विषयावर स्पष्टता आणावी आणि निश्चित कालावधीत हप्त्यांचे वितरण करावे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा.